बीडमध्ये 2 दिवस वादळी वाऱ्याच्या पावसासह गारपिटीचा अंदाज. बीड जिल्ह्याला आज येलो अलर्ट. वर्ध्यात अवकाळी पावसाची हजेरी. देवळी, सेलू, हिंगणघाट, वायगाव भागात मुसळधार पाऊस. नंदुरबारच्या गंगापूर परिसरात गारपिटीसह तुफान पाऊस. अचानक आलेल्या वादळी पावसामुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान. कांदा आणि मका पिकांचं सर्वाधिक नुकसान. अहिल्यानगर जिल्ह्यात जोरदार अवकाळी पावसाची हजेरी. संगमनेर आणि अकोले तालुक्याला मुसळधार पावसासह गारपिटीनं झोडपलं. पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. साताऱ्याच्या पाटण तालुक्याला सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं झोडपलं. मका आणि शाळू पिकाला फटका, तर अनेक ठिकाणी इलेक्ट्रिक पोलही कोसळले. नाशिक शहरासह ग्रामीण भागाला गारपिटीनं झोडपून काढलं. माडसंगवी आणि ओढा गावासह परिसरात गारपीट. जिल्हा प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी केली जाणार. नाशिकच्या बागलाण तालुक्यातील तहाराबाद परिसरात मुसळधार पावसाची हजेरी. कांदा, डाळिंब तसंच भाजीपाल्याचं नुकसान होण्याची दाट शक्यता. नाशिक जिल्ह्याला येलो अलर्ट. सटाणा तालुक्याला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं झोडपून काढलं. डाळिंबासह अन्य शेती पिकं भुईसपाट. जळगावच्या वरणगावमधील नागरिकांचं पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या मांडला. 15 दिवसातून एकदा पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिक हैराण. कोल्हापूरमधील पट्टणकोडोतील शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद. प्रशासन विनापरवानगी उभारलेला पुतळा काढण्याच्या तयारीत. शिवभक्तांचा संताप. परवानगी मिळेपर्यंत पुतळा सुरक्षित स्थळी बंदिस्त ठेवा, शिंदेंच्या सूचना. गोदावरी प्रदूषण आणि साधूग्रामवरील अतिक्रमणाच्या मुद्द्यावर हिंदू संघटना आक्रमक. प्रशासनानं तात्काळ गोदावरी स्वच्छतेसाठी उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडणार. हिंदू संघटनांचा इशारा. नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मनसेचा सरकारला आंदोलनाचा इशारा. सरकारनं कर्जमाफी देण्याचं आश्वासन न पाळल्यानं शुक्रवारी मनसे नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात लाक्षणिक उपोषण करणार. पुण्यातील व्यापाऱ्यांकडून वर्गणीच्या नावाखाली बळजबरीनं पैसे वसूल करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी. बळजबरी पैसे उकळणाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची भाजप व्यापारी आघाडीची मागणी. परभणी शहरातील विविध भागांमध्ये झालेलं अतिक्रमण काढण्यास महानगरपालिकेला मिळाला मुहूर्त. परभणी शहर विकास मंचाच्या इशाऱ्यानंतर पालिकेची कारवाई. पुण्यातील येरवडा भागात कोयता गँगची पुन्हा दहशत. रात्रीच्या वेळी लोकांच्या दारावर कोयते मारून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न. संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. पुण्यात मंगळवारी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तरुणाचा कारच्या धडकेत मृत्यू. या प्रकरणी पोलिसांनी फरार आरोपीला अटक केली. अहिल्यानगरमधील गाळीवाडा परिसरात वीज वाहक तारांमधील वीज घरावरील लोखंडामध्ये प्रवाहित झाल्यानं एकाचा मृत्यू. या घटनेनंतर भोजलू कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याची नागरिकांची मागणी. वाशिम रिसोड मार्गावरील रिठत गावाजवळ भीषण अपघात. गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात टोमॅटोची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात झाला. सुदैवानं घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील तळणी गावात भीषण आग लागली. घटनेत 3 घरे पूर्णपणे जळून खाक. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. पिंपरी चिंचवडच्या नेहरू नगर परिसरात गादीच्या कारखान्याला भीषण आग. 3 महिला गंभीर जखमी. महिलांना उपचारासाठी महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल केलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.